नमस्कार, मी जगदीश देशमुख. गप्पा राजकारणाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता आहोत ठाण्यात. सध्या ठाणे हे राजकीय घडामोडींचं केंद्र बनलेलं आहे. सर्वांचंच लक्ष ठाण्यावरती आहे. ठाण्यात नेमकं काय घडणार, 23 तारखेला काय निकाल लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. तर ठाण्यामध्ये नेमके प्रचारामध्ये कोणते मुद्दे आहेत, ठाण्यातील समस्या काय आहेत, मतदारांच्या मनामध्ये काय आहे, मतदारांचा मूड काय आहे आणि ठाण्यामध्ये फॅक्टर कोणकोणते काम करणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्यासोबत ठाण्यातील वरिष्ठ पत्रकार जोडलेले आहेत. माझ्या उजव्या बाजूला आहेत संजय पितळे सर आणि डाव्या बाजूला आहेत दिलीप शिंदे सर. दोघांचंही गप्पा राजकारणाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या दोघांचंही स्वागत. सुरुवातीला जाऊया संजय पितळे सर यांच्याकडे. सर, काय वाटतंय ठाण्यामध्ये कोणते मुद्दे प्रचारामध्ये सध्या सुरू झालेले आहेत, प्रचार कसा रंगू लागलेला आहे आणि जेव्हा आपण संपूर्ण ठाणे जिल्हा पाहतो तेव्हा तुमच्या नजरेतून 2024ची विधानसभा निवडणूक कशी वाटते? आता 2024च्या निवडणुकीमध्ये मुद्दा फक्त आता पक्षफुटीच्या राजकारणातून मतदारांचा कौल कोणाकडे जाईल हा महत्त्वाचा मुद्दा राहील, विकासाचा मुद्दा राहील. दुसरी गोष्ट की ठाणे जिल्ह्याला काय गोष्टींच्या अपेक्षा होत्या आणि त्याची पूर्तता झाली आहे का. एक ठाण्यामध्ये पाण्यासाठी मोठं धरण असायला पाहिजे होतं. ठाणे शहरातली वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटायला पाहिजे. रिंग रूट आणि रेल्वेचा विषय जो आहे या विषयावरती मार्ग लवकरात लवकर निघाला पाहिजे. शिंदे सरांकडे जाऊया. सर, तुम्ही जेव्हा ठाणे जिल्ह्याकडे पाहता, ठाणे जिल्ह्यातील जे सर्व मतदारसंघ आहेत त्यांच्याकडे पाहता, तेव्हा तुम्हाला काय वाटते 2024ची निवडणूक तुमच्या दृष्टीने कशा प्रकारे वेगळी आहे? प्रामुख्याने 2024ची ही विधानसभेची निवडणूक सर्व अर्थाने वेगळी आहे. कारण याच्यामध्ये 2019चा बेस आणि 2024चा, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि बंडाचं केंद्र हे ठाणे आहे. त्यामुळे ठाण्याकडे पूर्ण देशाचं लक्ष आहे. म्हणजे राज्यातले समीकरणं, जे बदलणारी समीकरणं आहेत आगामी 10 दिवसामध्ये, तर ते केंद्रबिंदू हे ठाणं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा इथे खूप पणाला लागली. त्यामुळे सर्व अर्थाने ठाणे जिल्हा, त्याच्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे याच्यामध्ये मुंबईनंतर किंवा मुंबई पुण्यानंतर ठाण्याकडे जे आमदारांची संख्या आहे ती भविष्यातले मुख्यमंत्री ठरवणार आहेत. आम्ही नेहमी म्हणायचो की गेल्या 50 वर्षामध्ये ठाण्याला कधीच मुख्यमंत्री लागले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पहिले मुख्यमंत्री हे ठाण्याला मिळाले. जर ठाण्यामध्ये 18 आमदार असतानाही शक्य नाही अशी वाटत असताना हे किमया शिंदेंनी घडवली. त्यामुळे पुन्हा ती किमया ठाण्यासाठी मुख्यमंत्रीपद मिळू शकते का याकडे जसं राजकीय विश्लेषकांचं मत आहे, तसं ठाणेकरांनाही वाटतं की बाबा काय होऊ शकतं. त्यामुळे हे जास्तीत जास्त महायुतीचे आमदार येणार की महाविकास आघाडीचे येणार याकडे लक्ष हे सगळ्यांचे आहे. त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने होईल आणि मतदार, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांच्यामध्ये सुद्धा तांगट आहे की आपण नक्की कशा पद्धतीने मतदारांकडे जाणार आहोत. त्यामुळे आपल्याला खरंच मजा रोजच्या रोज जे येणार आहे ते आपल्याला पाहता येईल. खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये 18 मतदारसंघ आहेत आणि या 18मध्ये ग्रामीण आणि शहरी असा फरक आहे. ठाणे शहर आहे, भिवंडी, कल्याण, नंतर ग्रामीण भागसुद्धा आहे. तर जेव्हा सर तुम्ही ग्रामीण आणि शहरी असं बघता त्यावेळेस तुम्हाला नेमका प्रचारामध्ये कोणता फरक वाटतोय? शहरामध्ये कशा प्रकारे प्रचार सुरू आहे, ग्रामीण भागात कशा प्रकारे प्रचार सुरू आहे, काय नेमका फरक वाटतोय? शहरात बघितलं तर शहरात ठाणे जिल्ह्याच्या हे 4 मतदारसंघ येत आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा ठाणे जिल्हा असल्यामुळे किंवा त्यांचं स्वतः वास्तव्य ठाण्यात असल्यामुळे त्यांच्या विकास कामाकडे बघितलं जाते. त्यांनी आज जो विकास केला आहे आणि विकासाचं राजकारण त्यांच्याकडनं जेवढ्या स्पीडली झाले, गतिमान सरकार जे म्हटलं गेले, त्याचा उपयोग जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघावरती पण होईल असं मला वाटतं. आणि शहरामध्ये जर बघितलं तर शहरमध्ये BJP मतदारसंघामध्ये BJPचं प्राबल्य पण आहे आणि शिवसेना पण त्यांच्या जोडीला आहे. कोपरी पाचपागाडीमध्ये बघितलं तर स्वतः मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तिथे जो उमेदवार आहे तो त्यांच्या दृष्टीने तुल्यबळ आहे. म्हणजे जरी तिथे भावनिक मुद्दा केला असला की आनंद दिघेंचे पुतणे, तरी ते खूप त्या दृष्टीने खूप छोटे आहेत किंवा मागे आहेत की एकनाथ शिंदे यांचं कार्य हे त्यांच्यापुढे काहीच नाही आहे. परंतु एक मुद्दा म्हणून त्यांना ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, त्याचा फारसा परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही. राहिला प्रश्न ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये आमदार प्रताप सरनाईकांनी जी विकासाची कामं केली आहेत, जो सरकारकडनं निधी आणला आहे, जे घोडबंदर रोड परिसरातल्या ज्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये किंवा सुशोभीकरणामध्ये त्यांनी जे केले, त्यामुळे त्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. राहिला चौथा प्रश्न मुंब्रामध्ये 2
गुरु आणि चेल्यामध्ये निवडणुकीचं सामना रंगणार आहे. त्यामध्ये आव्हाडांचं जे त्यांनी केलेलं काम आहे आणि नजीब मुल्लांना आता जी महायुतीचं पाठबळ असल्यामुळे आणि शिवसेनाला राष्ट्रवादी अर्धी आणि बी जे पी सोबत असल्यामुळे कितपत त्यांना फायदा होईल याच्यावरती हे ठरेल. परंतु आव्हाडांचं पारडं सध्या तरी निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये जड वाटते. लोक म्हणतात की तुम्ही रस्त्यावरती फिरू नका, तुम्ही निवडणुकीच्या रॅलीमध्ये फिरू नका, तुमचं काम आम्हाला दिसते. परंतु शेवटी जो मुद्दा आता सत्ता समीकरणाचा आहे ज्याच्यामध्ये पक्षांतर झालेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची पण मतं फुटलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे 2 गट आहेत, त्यात ती मतं नजीमुल्लाकडे जाणार आहेत. शिवसेनेची मतं पूर्णपणे त्यांना मिळणार आहेत. अर्धी जरी मतं मुंबऱ्यात पूर्वीपासून मुस्लिम मतांकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. त्यामुळे आणि बी जे पीचं थोडीफार मतं. त्यामुळे काय होईल तो फक्त अटीतटीचा सामना मुंबऱ्यामध्ये फक्त असेल. बाकी आणि ग्रामीण भागात काय स्थिती आहे? ग्रामीण भागात आता कल्याणमध्ये सुभाष भोईर आणि राजू पाटील, तिथे राजेश मोरे शिवसेनेचे आहेत, यांच्यामध्ये सुद्धा आता संघर्ष आहे. सर, लाडकी बहीण योजना आणलेली आहे किंवा मुंबईत प्रवास करताना टोल फ्री केलेला आहे, याचा परिणाम मतदारांवर कसा होईल? शहरी भागातील मतदारांवर याचा परिणाम कसा होईल? लाडकी बहीण योजना खास करून त्याबाबत भरपूर जाहिरातसुद्धा झालेली आहे, टोल माफी केलेली आहे. तर या 2 योजना असतील, आणखीही बऱ्याच योजना आहेत, त्यांचा ग्रामीण भागातील मतदारांवर काय परिणाम झालेला आहे आणि शहरी भागातील मतदारांवर नेमका काय परिणाम झाला आहे? प्रामुख्याने आपले ठाणे जिल्ह्यात जे 18 मतदारसंघ आहेत त्यात 6 मतदारसंघ जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने मोडले जातात आणि शहरी भागामध्ये उर्वरित आहेत. कारण ठाणे जिल्हा ही एकमेव अशी ठाणे जिल्हा आहे की ज्यामध्ये 6 महापालिका आहेत, 2 नगरपालिका आहेत आणि एक झेडपी आहे. असं ओव्हरऑल राज्यभरात तुम्हाला कुठेच दिसणार नाही, इव्हन भारतामध्ये कुठे दिसणार नाही असे. आणि हे बहुरंगी आहेत. ह्याच्यामध्ये मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत, ग्रामीण आहेत, आदिवासी आहेत आणि शहरी आहेत, म्हणजे कॉस्मोपॉलिटन आहेत. त्यामुळे ह्या ज्या योजना आहेत त्या योजनांचे परिणाम त्या भागातल्या परिस्थितीनुसार आहेत. साधारणतः मागचा आपण जर ॲनालिसिस केलं तर 8 आमदार हे भाजपचे होते, 5 शिवसेना अखंड शिवसेनेचे 5 आमदार होते, NCPचे 2 आमदार होते, 1 सपा, 1 मनसे आणि 1 अपक्ष जे मीरा भाईंदरचे आहेत ते नंतर मग शिवसेना भाजपला मतदान केलं, अशी संख्याबळ होती. म्हणजे साधारणतः महायुतीचं पारडं जड होतं. विभाजनानंतर जे आहे की आणखी ती संख्या वाढलेली आहे. मग महाविकास आघाडीकडे फक्त 2च आमदार राहिले, एक मनसे तिसरा. बाकीचे जे 15 आमदार आहेत ते महाविकास आघाडीकडे आहे, महायुतीकडे. त्यामुळे हे जे त्यांचं संख्याबळ आहे किंवा ती ताकद आहे, आत्ता जे समीकरणं बदलण्याची जे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि ते बदलण्यासाठी, ते थांबवण्यासाठी ज्या योजना आहेत, लाडकी बहीण आहे त्या, तर साधारणतः ठाणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे सर्वात जास्त फॉर्म भरले गेले, ज्या फायदा खूप लोकांनी घेतलेला आहे. आणि त्या 100% की काही भाग आहेत, जसं आता कोपरी पाचपकाडी, ओळा माजिवडा असेल, ठाणे शहर असेल किंवा ह्याच्यामध्ये ते निकाल लोकांना माहिती आहेत आता कुणाचे लागणार आहेत किंवा पण जिथे बंडखोरी झालेत त्या ठिकाणी ह्या जे लाडक्या बहीण योजना किंवा टोल पास आहे, टोल फ्रीचा जो मुद्दा आहे, टोल फ्रीचा माफीचा मुद्दा जो जुनाच झालेला आहे. त्यामुळे आता नवीन त्याच्यामध्ये लोकांना फार काय असं या योजनांवर अशी सुद्धा टीका केली जाते की हे केवळ निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेलं आहे. सर्वसामान्य प्रतिक्रिया सुद्धा आम्ही घेतल्या सर्वसामान्य जनतेच्या, महाराष्ट्रभर आम्ही फिरतो त्यामध्ये. तर सर्वसामान्य जनतेचं असं सुद्धा म्हणणं आहे की आमचाच टॅक्सचा पैसा आहे, आम्हालाच दिला जातोय, असा सुद्धा एक प्रभाव आहे समाजामध्ये. अगदी नेमकं या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम वाटतोय आपल्याला? लाडकी बहीण योजनेचा 100% परिणाम होणारच आहे. पण इथे कसं आहे की तुमचं ऑलरेडी तुम्ही बालेकिल्लेच आहात, त्यामुळे इथे तेवढा काय जाणीव होणार ग्रामीण भागात. तर ग्रामीण भागामध्ये आता जर भिवंडीचं जे आहे, भिवंडीमध्ये 3 विधानसभा येतात, त्याच्यामध्ये 2 विधानसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार होते बाळामामा, तर त्यांना सर्वात जास्त मतं होती आणि त्या मतांवरती म्हणजे भिवंडी पश्चिम असेल, भिवंडी पूर्व असेल आणि दुसरा आहे भिवंडी ग्रामीण जिथे ते आदिवासी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीला म्हणजे महाविकास आघाडीला खूप त्याचा फायदा झालेला आहे. ह्या योजनेचा फायदा आता मोस्टली तिथे मुस्लिम बहुल मतदारसंघ ते 2 आहेत आणि आदिवासी आणि ग्रामीण आहेत. तर त्याच्यामध्ये कितपत होईल
जेवढं वाटतंय हे ना आपल्याला म्हणजे अचानक जसं आता तुम्ही म्हणालात की निवडणुकीच्या तोंडावरती ह्या सगळ्या योजना आहेत किंवा टोलमाफी आहे. टोलमाफीचा फायदा तिकडे होण्याचं काहीच कारण नाही. लोकांना फार काय अपेक्षित नाही. तुमच्याकडे शहापूर आहे. शहापूरमध्ये पूर्णपणे आदिवासी पट्टा आहे. तिथे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत ना. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हां, तर तिथे ज्या आहेत तिथे 100% त्याचा फायदा होऊ शकतो. पण तुमचे उमेदवार कोण आहेत? कार्यकर्त्यांनी तिथे पोचवले का? ह्याही महत्त्वाचे आहे. कारण लोकांपर्यंत पोचणं आणि बाबा हे आमचे उमेदवार आहेत की ह्यांना तुम्ही मतदान का, हे आपली ते ज्यांनी पोचवलं त्याला त्याचा फायदा आहे. ज्यांनी जर पोचवलं नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी परवाच सांगितलं की आपल्या ज्या योजना आहेत, सरकारी योजना तुम्ही कार्यकर्त्यांनी जर पोचवल्या तर मतांचा पाऊस पडणार आहे. आणि जर कार्यकर्त्यांनी नाही पोचवल्या तर कारण आता ही परिस्थिती उदासीनता आहे. ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये बघता की हे हवेमध्ये आहेत. महायुतीचे लोक बा आम्ही जिंकणारच आहोत, एवढ्या योजना दिल्या, सगळ्या दिल्यात, त्यामुळे कशाला काम करायला पाहिजे, अशी थोडीशी मानसिकता कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे आता हा जो टेम्पो आहे हा सोमवारपासून सुरू होईल आणि हे जाणीव आता नेत्यांना झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून सर्व नेते हे आता कार्यकर्त्यांना समजावण्याच्या परिस्थिती, अरे तुम्ही या रस्त्यावर उतरा, लोकांना सांगा. योजना कधीही सगळ्याच सरकारमध्ये चांगल्या असतं, पण ते पोचवल्या पाहिजेत. त्या पोचवल्या तरच त्याचा तो फायदा हे नक्की होऊ शकतो. आता आपण फॅक्टरवर बोलूया. जे काही 4-5 फॅक्टर सध्या प्रचारामध्ये दिसत आहेत ते फॅक्टर आपण चर्चेमध्ये घेऊया. पहिल्यांदा पक्षफुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये मवियानं बाजी मारली. मविया लोकसभेनंतरचा जो टेम्पो आहे तो टिकवण्यामध्ये अपयशी ठरली असं कुठं बोललं जाते कुठेतरी. आणि आता पक्षफुटीनंतर जी ही निवडणूक आहे या निवडणुकीचा ठाणे जिल्ह्यामध्ये काय परिणाम जाणवतोय? कशी असेल 2 पक्ष फुटल्यानंतरची ठाण्यातील निवडणूक? 2 पक्ष फुटल्यानंतर ठाण्यातली निवडणूक राजकीय पक्षांना तेवढी जड जाणार नाही. ज्यांच्याकडे आता सध्या जे आमदार आहेत त्यांचं पारडं जड जरी असलं आणि केलेली विकासाची कामं आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेले धडाधड निर्णय ते ठाणे जिल्ह्यासाठी पोषक ठरतील, म्हणजे ज्या आमदारात आता विद्यमान आहेत त्यांच्यासाठी. पण बाकीचं जर बघितलं तर त्याचा परिणाम इतर मतदारसंघामध्ये किती जाणवेल, ग्रामीणला किंवा याला, हे आता निश्चित सांगता येणार नाही. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बरेच वर्षापासून रखडलेल्या आहेत. त्याचा परिणाम आपल्याला असा जाणवतो की बंडखोर खूप उभे राहिलेले आहेत. अपक्ष उमेदवार बरेच रिंगणामध्ये आहेत. तर सर, अपक्ष उमेदवारांचा ठाण्यामध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतोय? प्रामुख्याने अपक्ष जे उमेदवार आहेत, ठराविक उमेदवारांचा परिणाम 100% आहे. आता जर आपण ठाण्यापासून जर सुरुवात केली तर मीरा भाईंदर मतदारसंघ आहे. तिथे विद्यमान आमदार गीता जैन यांना भाजपने तिकीट नाकारले आणि नरेश मेहतांना दिले. त्यांनी अपक्ष उभे राहिले. मागच्या टायमाला सुद्धा ते अपक्ष उभे राहिले आणि ते जिंकल्या. त्यामुळे ते त्या मतदारसंघामध्ये आणि काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन आहेत. त्यामुळे तिथे तिरंगी लढत आहे. ती अटीतटीची लढत आहे. तिथे काहीही समीकरणं तिथे होऊ शकतात. तो ओळा माजिवड्यामध्ये आलं तर तिथे फार काही बंडखोरांचं काही विशेष नाही. एक डायरेक्टली लढत थेट आहे. प्रताप सरनाईक चौथ्यांदा उभे राहिलेले आहेत आणि नरेश मणेराव उबाटा गटाचे आहेत. तर त्यांच्यामध्ये थेट लढत होईल. ठाणे शहरामध्ये जे आहे ते भाजपचे संजय केळकर, त्यांच्या विरोधामध्ये उबाटाने राजन विचारे जे माजी खासदार आहेत, ते आता लोकसभेला पडले होते, ते आहेत. आणि मनसेने अविनाश जाधव यांना उतरवलं आहे. त्यामुळे तिथे जे आहे ती तिरंगी लढत आहे. तिथेही अपक्ष काही आहेत पण त्यांचं फार काय 1500 मतांचं त्याच्यामध्ये आहे. पण आता खरी लढत जी आहे ते ऐरोली आणि बेलापूरमध्ये. ऐरोली बेलापूरमध्ये समजा शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रबल नेते, जे नेते उपनेते आहेत, विजय नाहटा, ते बेलापूरमध्ये उभे आहेत. ते भाजपच्या विरोधात आहेत. इथे विजय चौगुले आहेत. त्यांचे म्हणजे माझे 2दा निवडणूक लढवली होती. त्यामुळे गणेश नाईकांना त्रास होणं, कारण ते युतीचे आहेत पण ते शिंदे गटाचे ते अपक्ष आहेत आणि तिकडे मंदा म्हात्रेंच्या विरोधात उभे आहेत. आणि संदीप नाईक तिकडे राष्ट्रवादीकडून आहे. तिकडेही एक इंटरेस्टिंग असतं, घराणेशाही जे आहे ते चालले. पण ते जे 2 बंडखोर आहेत, त्या बंडखोर हे समीकरणं बदलू शकतात किंवा त्यांचा फायदा खऱ्या अर्थाने होऊ शकतो. त्या लढती फार इंटरेस्टिंग होणार आहेत. आपण जर ग्रामीणमध्ये, कल्याण ग्रामीणमध्ये आलो तर तिथेही तिरंगी लढत आहे. मनसेचे एकमेव आमदार तिथे आहेत. तिथे सुभाष भोईर उबाटा गटाचे आहेत. तर त्यांनी खूप चांगली फाईट सुरू केलेला आहे. आणि शिंदे गटाने राजेश मोरे यांना उमेदवार आहेत. त्यामुळे तिरंगी लढत दिसेल. पण त्याच्यामध्ये खरी लढत ही मनसे आणि उबाटा गट ह्या दोघांमध्ये, आणि तो ग्रामीण पट्टा आहे तिच्यामध्ये होऊ शकते. डोंबिवलीमध्ये थेट लढत आहे. मंत्री रवींद्र चव्हाण आहेत.
आणि उबाटा गटाने दीपेश म्हात्रे जे पूर्वी शिंदे गटाचे खास होते, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे युवा नेते म्हणून प्रसिद्ध होते, ते उबाटाकडे आलेले आहेत. मग त्यांची थेट लढत आहे. आणि नंतर कल्याण पूर्वेतली लढत आहे ना, फार इंटरेस्टिंग होणार आहेत. जे तुम्ही पाहिलं आहे की पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार केलं ते आपले गणपत गायकवाड आमदार, त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून शिंदे गटाच्या जे शहर प्रमुख आहेत, ज्यांनी स्वतःवर गोळी खाल्लेली आहे, ते वाचलेले आहेत, महेश गायकवाड यांनी खूप प्रयत्न केला. त्यांनी ठाकरे गटाकडे पण गेले उमेदवारीसाठी, पण ठाकरे गटाने त्यांनी नकार दिला. त्यामुळे ते अपक्ष आहेत. ते अपक्ष असल्यामुळे तिथे जी काही लढत आहे ना, ती चौरंगी होईल. तिथे उबाटाने धनंजय बोडारे आणि सुलभा गायकवाड यांची आहेत, आणि एक विशाल पावसे म्हणून ते शिंदे गटाचेच आहेत, ते वंचित आघाडीकडून आहेत, आणि हे आहेत महेश गायकवाड. त्यामुळे ती जी लढत आहे सगळ्यांचं लक्ष तिकडेच आहे की त्या लढतीकडे. नंतर आपण पुढे सरकलो तर कल्याण पश्चिममध्ये सुद्धा बंडखोरी आहे. तिथं भाजपच्या जिल्हा अध्यक्षांनीच केलेलं आहे, वरुण पाटील, जे माजी मंत्री कपिल पाटील यांचे नातेवाईक आहेत. तिथे उबाटा गटाचे सचिन बासरे आहेत, मनसेचे उल्हास भोईर आहेत, आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, हे तिघं, आणि चौथे वरुण पाटील, ह्यांच्यामध्ये चौरंगी लढत आहे. त्याच्यामध्ये आता कोणाचं लॉटरी लागते ती खरं फार इंटरेस्ट, कारण त्याच्यामध्ये अर्धा भाग हा मुस्लिम बहुल आहे. त्यामुळे तिथे ध्रुवीकरण जो आहे मतांचा त्याच्यामध्ये खूप मजेशीर आहे. तिथे मुद्दा चालला की स्थानिक आणि उपरे, म्हणजे जे आगरी समाज आहेत ते स्थानिक, आणि जे बाहेर लोक जे आता कॉम्प्लेक्समध्ये राहतात ते बाहेरचे, असं प्रचार तिथे सुरू आहे. त्यामुळे तो एक वेगळा अँगल आहे. अंबरनाथमध्ये शिंदे गटाचे बालाजी किनीकर चौथ्यांदा उभे आहेत, पण त्यांना इंटरनल विरोध प्रचंड आहे. त्यामुळे शेवटच्या मुमेंटला त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे तिथली जी लढत आहे तिथे मनसेने महाविकास आघाडीचे, म्हणजे ते ठाकरे गटाचे राजेश वानखेडे आहेत, त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एक तर नाराजी इंटरनल, त्या नाराजी आता दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेला आहे, पण ते कितपत यश येईल हे आपल्याला 23 तारखेलाच कळणार आहे. पुढे आपण मुरबाडमध्ये गेलो तर मुरबाडमध्ये थेट लढत आहे. भाजपचे किसन कोथोरे आणि सुभाष पवार, जे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये थेट लढत होईल. तिथे सुद्धा कपिल पाटील नाराजी फॅक्टर भाजपचे, त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिजाऊचे जे निलेश सांबरे मागच्या टायमाला लोकसभेला उभे होते, चांगली मतं मिळाली होती त्यांना तिथे, तर त्यांचं उमेदवारी आहे. त्यामुळे ते किती मतं घेतात त्याच्यावरती बरंच काही डिपेंड आहे. आपण शहापूरला गेलो तर ते पूर्णपणे आदिवासी मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये दरोरा आणि बरोरा, दरोडा आणि बरोरा हे कुटुंब आहेत, घराणे आहेत, त्या दोघांचं आलटून पालटून आमदार होतात. त्यामुळे कधी दरोडा होतात, कधी बरोरा होतात. ह्या टायमाला दौलत दरोडा होते, ते राष्ट्रवादी बरोबर आता फुटीनंतर अजित पवाराबरोबर गेलेत, आणि बरोरा शिंदे गटाकडे गेले होते, ते आता अजित पवारांबरोबर आहेत. म्हणजे दोन राष्ट्रवादी तिथे लढणार आहेत. पण तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जिजाऊचे निलेश सांबरे आहेत, त्यांनी रंजना उगडा यांना उमेदवारी दिली आहे, आणि सर्वात जास्त जवळपास 74,000 मतं ही जिजाऊला अपक्ष उमेदवाराला मिळाले होते. त्यामुळे तिथली जी लढत आहे ती खरं बघण्यासारखी आहे, की जी लोक मंडळी तिथे उभं राहिले आहेत की कशा पद्धतीने. आपण जर भिवंडीमध्ये इकडे आलो तर भिवंडीत 3 मतदारसंघ आहेत. एक रशीद शेख जे सपाचे आहेत, आणि दुसरे महेश चौगुले भाजपचे भिवंडी पूर्व आहेत, आणि शांताराम मोरे भिवंडी ग्रामीणमध्ये आहेत. ते 3 विद्यमान आमदार आहेत, आणि तिथेही तिन्ही ठिकाणी बंडखोरी आहे. तर सरांनी तर संपूर्ण जिल्ह्यात आपल्याला समजावून सांगितला, सगळ्याच मतदारसंघातील बारीक बारीक गोष्टी समजून सांगितलेल्या. आपण फॅक्टरवर चर्चा करतोय. 5-6 फॅक्टर आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसत आहेत. त्यातला आपण पक्षफुटी बघितला, बंडखोरी हा फॅक्टर समजून घेतला. तिसरा फॅक्टर आहे मनसे. ठाण्यामध्ये मनसेचे उमेदवार आहेत, आणि मनसेचे उमेदवार काय करिश्मा करू शकतात, निवडणुकीमध्ये त्यांचा किती परिणाम जाणवू शकतो. मनसेचं पाहिजे तेवढा ह्या मतदारसंघात नाही. मागच्या वेळेला अविनाश जाधवांना मतं पडली होती, चांगली मतं पडली होती, 74,000, बरोबर ना दिलीप. परंतु यावेळेला ती मतं तेवढी पडतील की नाही याचाही प्रश्न हे होतो आहे, की मागच्या वेळेला शिवसेना, BJP या लोकांची त्याला मदत होती, भले ती छुपी मदत असेल, पण ह्यावेळेला तसं नाही आहे. ह्यावेळेला मुळात शिवसेनाचे दोन भाग झालेले आहेत, राष्ट्रवादीचे 2 भाग झालेले आहेत, काँग्रेस महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे त्याचा किती फायदा अविनाश जाधवांना होईल. उलट अविनाश जाधवांमुळे BJPचे संजय केळकर अगदी निश्चिंत झालेत का, असाही मुद्दा आहे. एकीकडे बघितलं तर माजी खासदार राजन विचारे त्यांच्यावर लढतीमध्ये आहेत. त्यामुळे अविनाश जाधवांचा किंवा मनसेचा किती मोठा प्रभाव आहे तो तेवढा जाणवणार नाही, कारण BJPचं हा आणि शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. पुढचा फॅक्टर आपण चर्चेमध्ये घेऊया.
थोडं जातीपातींकडे वळूया, कारण मराठा ओबीसी हा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे. आता प्रचारामध्ये हिंदू मुस्लिम असा सुद्धा प्रचार होऊ लागलेला आहे. एकीकडे महायुतीकडून तसा प्रचार होतोय, मवियाकडून सुद्धा त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं जातंय. मवियाकडून जातीपातीचं राजकारण केलं जातं असं महायुतीचा आरोप आहे. तर सर, ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण या सगळ्या मतदारसंघामध्ये मतदारांपर्यंत हा जो प्रचार पोहोचतोय, त्यामुळं मतदारांचा मूड कसा बदलतोय, जातीपातीचं राजकारण असेल किंवा धर्मावर आधारित प्रचार सुरू आहे, याकडे तुम्ही कसं पाहताय? धर्माच्या आधारित आता आपण यूपीचे मुख्यमंत्री योगींनी जे काय भाषण केले, घोषणा केले, तर त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये काही मतदार असे आहेत, जसं कळवा मुंब्रा आहे, भिवंडीचे 3 मतदारसंघ आहेत, इव्हन कल्याण पश्चिमचा अर्धा भाग असेल किंवा इथे, कारण मुस्लिम बहुल मतदार तिथं खूप इफेक्ट होतो. भिवंडी जितेंद्र आव्हाड जिथे आता चौथ्यांदा उभे आहेत, ते मुंब्रा कळव्यामध्ये तर हा प्रचार सुरू झालेला आहे. आता परवाच्या ह्याच्यामध्ये तर काही उमेदवारांनी जाहीरच केलं की बाबा आता नजीब मुल्लांना युतीच्याच एका आमदारांनी सल्ला दिला की आता तुम्ही कळव्यात आल्यानंतर जय श्रीरामाचा नारा लावा. जसं मुझफ्फर हुसेन मीरा भाईंदरमध्ये तिथे मुस्लिम बहुल मोठ्या प्रमाणावर आणि हिंदूही आहेत, त्यामुळे तिथे त्यांनी भगवा फेटे आणि हे सगळं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे जे इकट्ठा मतं आहेत हिंदू मुस्लिम किंवा मुस्लिम मतांचं प्रभाव ते जवळपास 3-4 मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. जर मग अशी म्हटल्याप्रमाणे भिवंडीमधले 2 मतदारसंघ आहेत, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, तिथे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतदार असल्यामुळे तिथे MIMनी पण या टायमाला उमेदवार उभा केलेला आहे, माजी आमदार त्याच्यामध्ये उभे आहेत. त्यामुळे तिथे त्या पद्धतीने हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा आगरी कार्ड खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो अन्य ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे आणि आता आपण म्हटलात की मराठा कार्ड जो आहे जो त्याच्यावर सुरू आहे, तर ते ठाणे शहरामध्ये, ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये अविनाश जाधव मनसेचे आहेत, त्यांनी ते मराठा कार्ड सुरू केलेलं आहे. पण इथे ह्या मतदारसंघामध्ये 2 उमेदवार हे मराठा आहेत. संजय केळकर ब्राह्मण असतील आणि राजन विचारणी आहेत. 1,34,000 मतं ही मराठा समाजाची आहेत. पण इथे विभागलेली आहेत. इथे दोन्ही उमेदवार बघले तसे एक गट्टा म्हणजे जरांगे फॅक्टर जो आहे, जरांगे फॅक्टरांचा जो फॅक्टर इथे चालणार नाही. इथे ते लोकांची कामं, उमेदवार कसे पोचलेत, कार्यकर्ते पोचले बदले प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे जेवढा वाटतोय आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये जरांगे फॅक्टर हा काय काम करणार नाही, पण हिंदू मुस्लिम हा जो फॅक्टर आहे तो काम करू शकेल. जसं मनसेचं मगाशी आपण म्हटलं ना, मनसेचं नंतर 3 मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांची फाईट आहे. म्हणजे कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील, ठाणे शहरामध्ये अविनाश जाधवने गेल्या निवडणुकीत खूप चांगली फाईट केल्यामुळे तिथे ते लढतीमध्ये आहेत आणि कल्याण पश्चिमेमध्ये उल्हास भोईरांच्या रूपाने आहे. तर त्या 3 समजा त्यांनी 12-13 ठिकाणी उभे केलेत, पण 3 लढती ह्या मनसे फॅक्टर ह्या महायुती किंवा आघाडीला दोघांपैकी कोणालाही फायदा करू शकतात, कुणालाही फायदा करू शकतो किंवा कुणाची तोटा होऊ शकतो. ठीक आहे, सरांच्या दृष्टीने काय, सरांचं म्हणणं काय आहे, सरांना काय वाटतं ते पाहूया. काय नेमकं हिंदू मुस्लिम सध्या प्रचारामध्ये मुद्दा आहे किंवा जातीपातीचं मराठा ओबीसी वाद तर पेटलेलाच आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये याचा काय प्रभाव जाणवतोय? नाही, हिंदू मुस्लिमचा पण प्रभाव जाणवणार नाही आणि मराठा फॅक्टरमध्ये मुळात जरांगेंची भूमिकाच आता थोडी निश्चिंत आहे की नक्की काय करायचं, कोणाला निवडणुकीला उभं करायचं की कोणाला पाडायचं. त्यामुळे तो मराठा समाजाची मतंसुद्धा ही विभागली जातील. म्हणजे एक गटा मतं कुठल्या पक्षाला मिळतील का कुठल्या याला मिळतील असं निश्चित नाही आहे. शेवटाकडे आता आपण येतो आपल्या या विशेष कार्यक्रमाच्या. सर, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, सगळ्यांचा विचार केला तर नेमका मतदारांचा मूड काय, कुणाच्या बाजूने मूड दिसतोय? आता ठाणे जिल्हा हा पूर्वीपासून महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. म्हणजे प्रामुख्याने जरी शिवसेना म्हटलं की शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तर तसं नाही आहे. ते मुळामध्ये आमदार सर्वात जास्त भाजपचे आहेत आणि त्यानंतर शिवसेनेचे आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी पूर्वी होतं, पण गेल्या 25 वर्षातला इतिहास काढला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला वगैरे असं काय नाही. हे महायुतीचंच आहे आणि त्याच अँगलनी हा जो मूड आहे या महायुतीच्या अँगलनीच जाणार आहे. सर्वात जास्त आमदार हे महायुतीचे तिथे जिंकून येणार. तुमचा काय अंदाज आहे सर? काय मतदारांचा नेमका मूड काय आहे, त्यांच्या मनात नेमकं काय आहे? मतदारांचं मूड आता ठाण्यात आज मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्याचा फायदा ठाण्यातल्या या मतदारसंघातल्या 18 मतदारसंघामध्ये होईल असं मला तरी वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून म्हणजे पुन्हा भावी मुख्यमंत्री म्हणून जर त्यांच्याकडे पाहिलं जात असेल तर ठाणे जिल्ह्यातल्या या 18 मतदारसंघाकडे राज्यातल्या सर्वांचं लक्ष असेल
की मध्ये महायुतीला सर्वात जास्त जागा मिळतील असं वाटते. आता आपण आकडेवारीनुसार समजून घेऊया. सर, काय तुमचा अंदाज आहे? ठाणे जिल्ह्यात जे 18 मतदारसंघ आहेत, तुम्ही आकड्यामध्ये जर हे सांगत असाल तर महायुतीला किती आणि मवियाला किती जागा देऊ शकाल तुम्ही? म्हणजे सध्या जे तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दिसत आहेत किंवा तुम्ही फील्डवर फिरताय, नेमका या सर्व मतदारांचा मूड पाहता. संत एक 12-1 महायुतीला जातील आणि 6पर्यंत महाविकास आघाडीपर्यंत जातील. सर, आपलं मत? सेम बरोबर आहे. 12 आणि 6. महायुतीला 12 आणि महाविकास आघाडीला 6 असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. दोनही राजकीय विश्लेषक आपल्या या गप्पा राजकारणाच्या या कार्यक्रमात सहभागी झाले. दोघांचेही मनापासून धन्यवाद. आणि गप्पा राजकारणाच्या या विशेष भागात आपण इथेच थांबतोय. बघत राहा जय महाराष्ट्र.